फक्त या एका ट्रिकने तुम्ही मटण रस्सा लाल भडक बनवू शकता. तरी तर इतकी सुंदर येते की काही विचारायलाच नको. यासाठी सगळ्यात आधी अर्धा किलो मटण घेऊन स्वच्छ धुवून हळद, मीठ, गरम मसाला घालून मॅरिनेट करून ठेवायचे. याबरोबरच यामध्ये आलं लसूण खोबऱ्याचं वाटणही घालायचं. मॅरिनेशन छान अर्धा तासासाठी बाजूला ठेवा. आता अळणी रस्सा बनवण्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून खडे मसाले, कांदा घालून कांदा छान परतवून घ्यायचा. यावरती हे आलं लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. खोबरं छान परतवून घेतलं की हे मॅरिनेट केलेलं मटण घालून घ्यायचं. मटण 10 ते 15 मिनिटं छान वाफ लावून घ्या, परतवून घ्या. पाणी घालून 5 शिट्ट्या काढून मटण छानपैकी शिजवून घ्या. मटण शिजेपर्यंत काही खडे मसाले छान भाजून घ्यायचे. लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल, जिरे, धने आणि लाल सुक्या मिरच्या ह्या सगळा खडा मसाला खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हरभरा डाळ आणि तीळ या सगळ्या गोष्टी छान भाजून गरम असतानाच यामध्ये पाणी घालून भिजायला बाजूला ठेवायचं. आता या सगळ्या गोष्टी मिक्सरला छान अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं. आलं लसूण खोबरं आणि त्याचबरोबर कांदा हे सुद्धा छान भाजून आणि वाटून घेतले. आता फोडणीसाठी पॅनमध्ये तेल गरम करायचं. दोन्ही वाटणं घालायची. तेल सुटेपर्यंत वाटणं परतली गेली की सगळे ड्राय मसाले घालायचे. मी इथे फक्त लाल तिखट आणि काळं तिखट घातले, घरगुती काळा मसाला, कारण सगळे खडे मसाले आपण अगोदरच घातलेत. यामध्ये शिजवलेलं मटण थोडंसं अळणी रस्सा घालून परतवून घ्यायचं आणि नंतर राहिलेला सगळा अळणी रस्सा घालून घ्या. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घाला. 7 ते 8 मिनिटं छान उकळून घ्या. लाल भडक आणि झणझणीत असा मटण रस्सा तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.